हॅलो, गुड आफ्टरनून माय यूट्यूब फॅमिली. तर आज मी बनवत आहे दह्याची कढी आणि त्यात भजी घालत आहे. तर तुम्हाला येतच असेल, पण मी कोणत्या पद्धतीने बनवते आज मी ते तुम्हाला बनवून दाखवत आहे. तर चला जास्त वेळ न वाया घालवता आपण जाऊया माझ्या किचनकडे, जे माझी वाट बघते. तर कढीसाठी हे मी 2 कांदे घेणार आहे, ह्या मिरच्या, लसूण आणि इथे दही फेटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून. तर हे बेसन मी चाळून घेतलेलं आहे भजी करण्यासाठी. तर यातले 2 चमचे मी हे ह्या फेटून घेतलेल्या दह्यामध्ये घालते. 2. तर पातेलं ठेवलं आहे, याच्यामध्ये मी तेल घालते. आता जिरी म्हणून कढीपत्ता नाही आहे माझ्याकडे. आणि आता हे जे आहे लसूण, मिरची, कांदा ते ॲड करूयात आपण. हळद हळद घालूया. आता हे आपलं फ्राय झाले, त्याच्यामध्ये हे सोडूयात आपण दही. साधारण 2 फुलपात्र मी याच्यामध्ये पाणी ॲड करते. तर मला जेवढं हवं आहे तेवढं मीठ घालते आणि याला चांगलं उकळून देणार आहे मी. तोपर्यंत इथे मी भज्याचं पीठ मळून घेते. भज्यांची तयारी बघा, मी कांदा, मीठ, थोडासा मसाला, थोडीशी हळद घेतली आहे. आता हे मिक्स करून घेते पाणी टाकून. तर इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे. इथे तेलही गरम झालेलं आहे. तर आता ही भजी मी ॲड करते. कोथिंबीर. काय भारी लुक दिसतोय बघा आपल्या कढीचा. अरे वा वा वा, मस्त एकदम. तर आपली कढी आता झालेली आहे, शिजली आहे ते पूर्ण मस्त. मी आता गॅस बंद करते आणि सर्व करते बाउलमध्ये.